रंगारी बदकचाळ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या 86व्या वर्षात दर्शनास आलेल्या सर्व गणेश भक्तांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. यावर्षी आम्ही कर्नाटक राज्यातील गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थक्षेत्राच्या निर्मितीची कथा आपल्या समोर सादर केली आहे. भक्तगण, रावणाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव आपल्या आत्म्यातून शिवलिंगाची निर्मिती करून ते रावणाच्या हाती देत म्हणाले, हे लंकाधीशा, हे माझे आत्मलिंग, ते लंकापुरी ठेवून त्याची आपण तेथे स्थापना करून पूजन करावे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी, लंकेत जाईपर्यंत आपण ते मार्गात कोठेही खाली जमिनीवर ठेवू नये, नाहीतर ठेवलेल्या जागीच ते स्थापन होईल. भगवान शंकराची आज्ञा घेऊन रावण आत्मलिंग घेऊन लंकेस मार्गस्थ होतात. तेव्हा पार्वती माता बोलू लागते, हे प्राणनाथा, आपण हे काय करून बसला? लंकेश जरी आपले परमभक्त असले तरी तो फार दुष्ट प्रवृत्तीचा आहे. अगोदरच त्याने अनेक देवतांना बंदिवान करून ठेवले आहे. हे आपणास ज्ञात नाही का? नारायण नारायण. माते, आपण अगदी उचित चिंता व्यक्त केली. आत्मलिंग प्राप्तीनंतर लंकादेश अधिकच प्रबळशाली आणि दिग्विजयी होईल. त्याचा उन्मत्तपणा वाढवून देवतांना त्रास होईल. म्हणून चिंताग्रस्त देवदेवतांनी मला पार्वती पुत्र गणेशाला विनंती करण्यासाठी पाठविले आहे. तेव्हा हे गणराया, लंकाधीश आत्मलिंग घेऊन लंकेस पोहोचता कामा नये. आपण सर्वज्ञ आहात, आपणच यातून मार्ग काढावा. तेव्हा गणराय बोलतात, तथास्तु. रावण आत्मलिंग घेऊन लंकेच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना गणेश त्यांच्या मार्गात बालगुराखीचे रूप घेऊन गुरे चालू लागतो. सूर्यास्त जवळ येऊ लागल्या कारणाने रावणाची संध्याविधीची वेळ झालेली असते आणि आत्मलिंग तर जमिनीवर ठेवू शकत नाही. या चिंतेत असताना त्याला गुरे राखीत असलेला गुराखी दिसतो. रावण त्या गुराख्यास विनंती करतो, हे बालका, मी समुद्रात जाऊन संध्या करून येईपर्यंत हे आत्मलिंग सांभाळवे आणि मी येईपर्यंत ते जमिनीवर ठेवू नकोस. बाल गुराखी रूपी गणेश बोलू लागतो, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, परंतु हे शिवलिंग खूप जड असून ते जास्त वेळ हातात धरून जाणे मला शक्य होणार नाही. मी आपणास 3 वेळा हाक मारेल, तेव्हा तुम्ही या व हे शिवलिंग आपल्या ताब्यात घ्या, अन्यथा मी ते जमिनीवर खाली ठेवेन. गुराख्याचे म्हणणे मान्य करून रावण संध्येस निघून जातात. इकडे रावण गेल्याचे पाहून रावणाची संध्या सुरू असताना गणेश घाईघाईने रावणास 3दा हाक मारतो आणि रावण शिवलिंग खाली ठेवू नकोस असे हाताने कुणालीत असताना सुद्धा हातातील शिवलिंग जमिनीवर ठेवून देतो. त्यामुळे